प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा कालचा म्हणजे 14 नोव्हेंबरचा आणि आजचा 15 नोव्हेंबरचा दोन्ही भाग मी तुम्हाला सांगत आहे। तर कालच्या भागामध्ये त्यांनी तरुण मुलाचा एका ऍक्सिडेंट झालेला दाखवला आणि नेमका तो मुलगा दवाखान्यात भरती व्हायच्या आत बयोला भेटलेला असतो आणि खूप गोड मुलगा असतो प्रेक्षकांनो। त्याच्या आईच्या अगदी शब्दात असतो आणि त्याच्या आईचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून तयारीत असतो आणि गाडी जोरात चालवतो आणि त्याचा नाहक बळी जातो। आता या सगळ्यामध्ये तो बयोच्याच दवाखान्यात ऍडमिट झालाय आणि नेमकं बयो त्याच्या आईला शब्द देऊन बसलेली असते की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या मुलाला बरं करू। आणि आता बयोने जी आशा दाखवली ती आशा नेमकी फेल ठरली आणि तो मुलगा गेला। त्यामुळे बयो आता स्वतःला दोषी समजते, कारण त्या मुलाच्या आईने सुद्धा बयोला तोंडात मारलेलं आहे आणि खूप बोललेल्या आहेत त्या की तू माझ्या मुलाबद्दल अशी बोलली आणि माझ्या मुलाला का वाचवलं नाही, म्हणजे डॉक्टरांनी अशी कमेंट करणं चुकीचं आहे असं काहीतरी त्यांना दाखवायचं होतं। सगळं चांगलं होईल एवढं डॉक्टर सांगू शकतात, पण सगळं असंच होईल असं कोणी, डॉक्टरच काय प्रेक्षकांनो, हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही। तर आता अशा पद्धतीने बयो स्वतःला दोषी समजून खूप रडत असते आणि आता ही इरा बयोला खूप समजवते, अगं तुझी काही चूक नाहीये बयो, तू स्वतःला गिल्टी नको माणूस। विशाल येतो तिथे आणि विशालला म्हणते इरा, विशाल तू समजव ना रे इराला। पण आता विशाल म्हणतो सॉरी इरा, मी आता तिच्याशी काय बोलणार, म्हणजे तो इथे जरा इंटरेस्ट दाखवतच नाही बयोबद्दल, कारण तो बयोमुळे ऑलरेडी दुखावला गेलाय आणि आज एक बाई म्हणजे ही या मुलाची आई पण दुखावली गेली आणि बोलता बोलता त्या मुलाची आई म्हणते सुद्धा की तू लोकांना फक्त दुःख देऊ शकतेस। हे वाक्य विशालच्या मनाला जरा जास्ती स्पर्शून गेलं असावं। आता पुढे आपण बघतोय की तो दुष्यंत सरांचा मुलगा अभिजात विचारतो काय झालं या बाईला, ही बाई का रडतीये। मग आता ते पिऊन दादा सांगतात की त्यांचा मुलगा गेला ऍक्सिडेंट मध्ये। त्यावरती अभिजात म्हणतो गेला लगेच ऍक्सिडेंट मध्ये, पण कशाला डिक्लेअर केलं गेला म्हणून, थोडं व्हेंटिलेटरवर ठेवलं असतं तर आपल्या दवाखान्याचाही फायदा झाला असता। अभिजात जरा खूपच जास्ती दाखवलाय, म्हणजे खरं तर दुष्यंत सर सुद्धा असे नव्हते, म्हणजे गौतमीसाठी होते ते पॉझिटिव्ह, पण ऍक्च्युली ना ते चांगले होते प्रेक्षकांनो, असे नव्हते। एवढंच मला काय ते सांगायचं। आता ते हे पोटे सर त्याला म्हणतात की सर जाऊ द्या ना, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर कशाला तुमचा वेळ वाया घालवताय, चला आपण इथून जाऊयात। आता ते निघून जातात तिथून अभिजात सर, पण ह्या बाई मात्र बिचाऱ्या दुखावल्या गेल्यात। तर आता गौतमीने एक मोठा प्लॅन आखलाय प्रेक्षकांनो, कारण आता मालिका इंटरेस्टिंग होणार आहे। जरी मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायची चुकले तरी दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दोन्ही दिवसाचा रिव्ह्यू अगदी व्यवस्थित देते प्रेक्षकांनो। तर आता रमाकांत विचारतोय गौतमीला जाब की तुम्ही बयोला का नाही रागवलं, तिच्याकडनं तो डिव्हाइस असा कसा हरवला, तुम्ही तिला बोलायला पाहिजे होतं ना काहीतरी। गौतमी म्हणते काय बोलणार मी, तिच्याकडनं हरवला, त्यावरती मी काय बोलणार होते तिला। आता रमाकांत म्हणतो वहिनी तुम्ही ना जरा जास्ती सूट देताय त्या बयोला आणि आता ना जरा असे आडून आडून वार करणं सोडा, म्हणजे आता हे असे छोटे छोटे फटाके वाजवू नका तुम्ही। लगेच गौतमी चिडते आणि म्हणते भाऊजी जरा तोंडाला आवरा, म्हणजे गौतमी काही कामाची नाही असं तो म्हणत असतो। मग आता रमाकांत म्हणतो वहिनी मी तुम्हाला बरोबर सांगतोय, अहो आता मोठा वार करायची वेळ आली आहे, आता हे फुलबाजे हे सुरसुऱ्या उडवणं जरा बंद करा, आता त्या बयोवरती बॉम्ब टाका बॉम्ब। तर आता ही गौतमी तिचा एक मोठा प्लॅन बनवणार आहे, ज्याने म्हणजे ज्या प्लॅनमुळे बयो स्वतःहून कबूल करेल प्रेक्षकांनो की ती विशालवर प्रेम करते। आता नेमकं ते काय आहे ना हे मी तुम्हाला एपिसोडच्या शेवटी सांगते, मोठं सरप्राईज आहे। गौतमी रमाकांतला तेच सांगत असते की आता मी असं काहीतरी करणार आहे ना की त्यामुळे त्या बयोचं तोंड आपोआप उघडणार आहे। तिला काही अजून कळलं नाहीये बयो विशालची गर्लफ्रेंड आहे म्हणून, पण बयोला सगळं माहिती आहे अशी तिला शंका आली आहे। आता ती इराकडे जाते, इरा म्हणते मम्मा मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। गौतमी म्हणते इरा अगं थांब न ग जरा, मला काय बोलायचंय तेवढं ऐकून तरी घे, मग ठरव माझ्याशी बोलायचंय की नाही। आता इरा तिथे थांबते। मग गौतमी म्हणते हे बघ इरा बेटा, मला माहितीये तू माझ्यावर चिडली आहे कारण मी विशालबद्दल म्हणजे चांगली मत प्रदर्शन केलं नाही ना म्हणून, म्हणजे हे बघ इरा तू पॅरेंट्स म्हणून माझा विचार कर ना, माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड तिच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे म्हणजे मला वाटणं हे स्वाभाविक आहे ना बेटा। म्हणजे मला मान्य आहे तुझ्या बाबांना विशाल आवडला, मलाही तो पहिल्या नजरेत आवडला नव्हता, पण अगं मी आता खूप विचार केलाय आणि आता मला असं वाटतंय की विशाल तुझ्यासाठी खरंच परफेक्ट मुलगा आहे। आता असं म्हटल्यानंतर इरा खूप खुश होते, तिने ना प्रेक्षकांनो इराचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केलाय आणि असा जबरदस्त संपादन केलाय की तुम्हाला काय सांगू। गौतमीची ही चाल एकदम भारी दाखवली आहे त्यांनी। आता गौतमी इराला खूप कन्व्हिन्स करते, मी या गोष्टीचा खूप विचार केला आणि मला कळलंय की विशाल आणि तू दोघेही एकमेकांसाठी खरंच मेड फॉर इच अदर आहात, त्यामुळे मी एक मोठं सरप्राईज देणार आहे तुला। आता इरा म्हणते काय सांगतेस मम्मा खरंच। आता इरा खूप
खुश होते कारण गौतमी तयार झालीये विशालला एक्सेप्ट करायला म्हणून. आता तेवढ्या तिथे बयो येते आणि आता गौतमी बयोला पण म्हणते, बयो मी बरोबर बोलते की नाही, इरा आणि विशाल खरंच एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत ना. बयो जेव्हा मागे आलेली असते तेव्हा गौतमी अशी इराला मिठी मारत असते. आता बयो या गौतमीकडे बघतच राहते. गौतमी म्हणते, इरा बेटा तुझ्यासाठी ना एक मोठं सरप्राईज प्लॅन केलंय मी. बयो तुझ्यासाठी सुद्धा आहे सरप्राईज, रादर तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तुम्ही सगळेजण तयार राहा. आता बयोला कळत नाही नेमकं काय भानगड आहे ही, बयोला प्रश्नच पडलाय. पण आता प्रेक्षकांनो येणारे भाग मजेशीर असणार आहे हे मात्र नक्की आहे. इरा गौतमीला म्हणते, थँक्यू सो मच मम्मा, मला वाटलं नव्हतं तुझं मत एवढ्या लवकर बदलेल विशाल बद्दल. मग आता गौतमी म्हणते, अगं ते तर बदलणारच होतं, कधी ना कधी तरी ते बदलणारच होतं आणि माझी खात्री पटली आहे बरं का आता इरा. विशाल आणि तू दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहात, हो की नाही बयो. आता बयो म्हणते हो. मग आता ही गौतमी म्हणते, मला आता हे नातं पटलंय, बाकी सगळ्यांना तर पटलंच आहे, त्यामुळे मी एक निर्णय घेतला आणि तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. तर आता इरा विचारते, काय काय. आता गौतमी म्हणते, सरप्राईज. आता नाही, कळेलच तुला थोड्या वेळाने, सगळ्यांना आवडणार आहे माझं सरप्राईज, अगदी बयोला सुद्धा. आता असं बोलून ती तिथून निघून जाते. हा प्रेक्षकांनो, आता बयोला प्रश्न पडलाय की गौतमी काय कांड करणार आहे पुढे. इरा मात्र खूप खुश असते या गौतमीच्या निर्णयामुळे. आता इकडे रमाकांत बयोला विचार करताना बघतो आणि मग आता तिला विचारतो. हा जरा डायलॉग इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. रमाकांत बयोला म्हणतो, काय गे बयो कसला विचार करतेस ग. आता तू कसला विचार करतेस ना हे मी तुला 0 मिनिटात सांगू शकतो. म्हणजे 3रं महायुद्ध झालं तर भारताच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होणार, असेच काहीतरी विचार करत असशील ना. पण आता सुमनला पोर होणार का नाही होणार, तिला म्हणजे त्रास होणार का याचा का नाही होणार, या सगळ्या गोष्टीचा विचार मात्र तू अजिबात करू नकोस. आणि एक गोष्ट डोक्यात फिट कर, सुमनचा आणि माझा विचार अजिबात करायचा नाही, नाहीतर माझ्या नाकाच्या शेंड्यावर किती राग असतो ना हे तुला चांगलंच माहिती आहे. थोडक्यात काय, रमाकांतने धमकी दिली आहे बयोला आणि सांगितलंय की आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही. तो तुझा प्रश्न नाही आहे, कारण त्याला खात्री आहे बयो सुमनच्या आनंदासाठी काही करू शकते, म्हणून रमाकांतने आधीच बयोला अलर्ट केलंय. पण प्रेक्षकांनो मला असं वाटतंय काहीतरी रमाकांतचा प्रॉब्लेम दिसतोय म्हणून सुमनला बाळ होत नसावं आणि तो हा प्रॉब्लेम हायलाइट करू देत नाहीये. आपण हे सगळं मालिकेपुरते बोलतोय बरं का, इथे चर्चा फक्त मालिकेतल्या पात्रांबद्दलच होते. आता इकडे बघा, हा अभिजात काहीतरी करत असतो. आता पोटे म्हणतो, काय हो अभिजात सर, तुमच्या सोबत ना काही मजाच येत नाही. जेव्हा तुमचे वडील होते तेव्हा काय मजा करायचो आम्ही, आता मजा म्हणजे याला ओली पार्टी करायची असं तो काहीतरी सांगतोय पोटे. मग आता तो अभिजात चिडतो आणि म्हणतो, इथे का मजा करायला येतात तुम्ही, कामं कोण करणार. अभिजात चिडतो आणि म्हणतो, झाली तेवढी मजा पुरे झाली ना, कामं करा जरा. आता अभिजातने कोणाला तरी फोन केलाय आणि विचारतोय की मेल टाईप झाला की नाही, बाकीच्यांच्या सह्या पाठवा लवकर मला तो मेल. आता असं बोलून त्याने फोन ठेवला. आता पोटे सरांना प्रश्न पडलाय की हा काय आहे नेमका नवीन प्लॅन, कोणत्या मेलची वाट बघतायत हे, अधिराज सर का अभिजात सर, मी कन्फ्युजन आहे प्रेक्षकांनो, मला नेमकं याचं नाव काय आहे. तर अधिराजच्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन शिजलाय. आता इकडे बघा, शुभमकर विशालच्या घरी आलेले असतात. ते म्हणतात, अरे विशाल बिझी आहेस का, अरे मी इकडनं जातच होतो, मला काही पेपर्सवर तुझी सही हवी होती. विशाल म्हणतो, अरे सर मग मला बोलवायचं ना, तुम्ही कशाला त्रास करून घेतला. शुभमकर म्हणतात, अरे मला असं वाटलं तेवढंच माझ्या होणाऱ्या जावयाशी गप्पा होतील, अरे तुला सहज भेटावंसं वाटलं रे विशाल. अरे काय होतं माहितीये का, आपण खूपच बिझी होऊन जातो रे आपल्या आयुष्यात. हेच बघ ना, अरे माझ्या मुलीचा तू होणारा नवरा आहेस, म्हणजे माझा होणारा जावई आहेस, हे तर माहिती नव्हतं ना मला. म्हणजे तुझ्यासारखा समजूतदार मुलगा इराला पार्टनर म्हणून मिळाला याचा मला आनंद आहे रे विशाल. आता विशाल म्हणतो, सर मी सही करतो त्या पेपरवर. आता त्याने ते डॉक्युमेंट्स घेतलेत हातात आणि सही करत असतो त्यावर. आता शुभमकर म्हणतात, आज तू या डॉक्युमेंट्सवर सही करतोय विशाल, पण मला लवकरच इराला आणि तुला तुमच्या मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना बघायचं आहे. आता जेव्हा शुभमकर सर असं बोलतात तेव्हा विशालचा हात लटलट कापायला लागतो. विशालला बघतात शुभमकर सर, नोटीस करतात हे आणि विचारतात, काय रे विशाल तुझा हात का कापतोयस. आता विशाल म्हणतो, काही नाही सर, करतोय मी सही. आता शुभमकर खूप आनंदात आहे. ते म्हणत असतात की विशाल अरे बेटा तुम्ही दोघं जणांना खूप आनंदात राहा, जगातले सगळे आनंद तुम्हाला मिळत, अगदी माझी नजर लागो नाही रे तुम्हाला. आमची इरानं जरा रागीटच आहे बघ, मला ना तुझ्यासारखा समजूतदार जोडीदार हवा होता तिला.
म्हणजे आता माझी चिंता मिटली इराबद्दल. बयो सुद्धा गुणाची आहे आणि तिला सुद्धा तुझ्यासारखा चांगला जोडीदार मिळाला ना तर बरं होईल बघ. आता असं बोलतच असतात ते. तेवढ्यात त्यांना एक ईमेल येतो मोबाईलवरती. मग आता हा विशाल म्हणतो काय झालं सर, काही सिरियस मॅटर आहे का? मग आता हे शुभंकर म्हणतात अरे सिरियस नाही पण तसंच काहीतरी रे. अरे माझं प्रमोशन झालंय. अरे D&D हॉस्पिटलने मला मॅनेजमेंटवर घेतलं रे. आता हा विशाल म्हणतो सर अभिनंदन, तुमच्यासाठी तर मोठा दिवस आहे, असं का तोंड पाडून सांगताय हे? शुभंकर म्हणतात की अरे हे सगळं अचानकच झालं रे. अधिराज इकडे पोटेला तेच सांगत असतो की प्रमोशनची स्वीट डिश टाकली आहे मी शुभंकर पुढे. आता पोटे म्हणतात सर हे करून काय मिळणार आहे तुम्हाला, मला नाही कळलं. आता अधिराज म्हणतो ते तुम्हाला कळणारच नाही. काय न पोटे, आतापर्यंत तुम्ही फक्त माझ्या वडिलांसोबत मजा करत होते बरं का. माझ्या वडिलांची आणि माझी दाढी जरी सारखी असली ना तरी आमची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. पोटे म्हणतो ते कसं काय? आता हा अधिराज म्हणतो कळेल कळेल, टेक इट इझी. गौतमी रमाकांतला आणि बयोला बोलताना बघते आणि म्हणते काय चाललंय तुमचं? आता हा रमाकांत म्हणतो काही नाही हो वहिनी, जरा बयोकडनं 4 गोष्टी शिकतोय आणि जरा बयोला 4 गोष्टी सांगताय. आता गौतमी म्हणते ते सगळं आता नंतर करा बरं, आधी मी सांगते ते पटकन करा. आता बयोला प्रश्न पडलाय ही बया काय करणार आहे? गौतमी म्हणते आता पटापट पार्टीची तयारी करा. आता रमाकांत विचारतो पार्टी अहो कशाची वहिनी? आता गौतमी म्हणते ते सगळं सरप्राईज आहे, ते तुम्हाला संध्याकाळीच कळेल. चल बयो तू पण आता लवकर कामाला लाग. रमाकांत म्हणत असतो सांगा ना वहिनी मला तरी काय सरप्राईज आहे? गौतमी म्हणते नाही आता कोणालाच सांगायचं नाहीये मला, सरप्राईजच आहे हे आणि पार्टीची जबाबदारी तुमच्यावर आहे. रमाकांत म्हणतो अरे मी आहे ना वहिनी, काळजी कशाला करता, सगळी तयारी करतो. आता रमाकांत गेलाय तयारीला. आता गौतमी बयोला म्हणते बयो चल आता पार्टीच्या तयारीला लाग, संध्याकाळी सरप्राईज ऐकायचंय ना, ते मी संध्याकाळी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे बरं का, तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे. असं म्हणून गौतमी तिला म्हणते तयारीला लाग आणि आता निघून गेली आहे. पण आता बयोला टेन्शन आलं ना, काय पुढ्यात वाढून ठेवलंय. आता या गौतमीने डॉक्टर शुभंकरांना फोन केलाय आणि त्यांना एकदम असं घाईघाईने फोन करते ती, अरे शुभंकर लवकर ये तू आणि विशालला घेऊन ये बरं येताना, अरे खूप मोठा गोंधळ झालाय, लवकर घेऊन ये विशालला. शुभंकर म्हणतात अगं काय झालंय पण गौतमी काहीच बोलत नाही आणि लगेच फोन ठेवून देते. आता मात्र हा विशाल विचारतो काय झालं सर, काही प्रॉब्लेम झालाय का? शुभंकर म्हणतो काही कळलंच नाही रे मला, तुला घेऊन यायचं सांगितलंय घरी. आता हे दोघेही जण निघालेत घरी यायसाठी. आता लगेच सगळेजण इथे पार्टीच्या तयारीला लागले असं सीन दाखवलाय. आता ही अंकिता, आरव सगळेजण असं ते सजावटीचे वगैरे सगळे त्यांनी डेकोरेशनच्या वस्तू घेतल्यात आणि सजावट करतायत. सगळीकडे लगबग चालू आहे. बयो सगळ्यांना शरबत सर्व करत असते. आता वैभवी विचारते अगं बयो कशाचं सेलिब्रेशन आहे हे? तर बयो म्हणते मला पण माहिती नाहीये ग. इरा म्हणते अगं तुला माहिती आहे का ग बयो, मम्मा काय सरप्राईज देणार आहे ते? आता बयोची तंद्री लागली आहे. बयो काही सांगे ना तिला, आता तिलाच माहिती नाही काय सांगेल ती. आता बघा प्रेक्षकांनो, पुढच्या भागात ते दाखवणार आहे सगळं, कारण आज हा भाग इथे संपवलाय. तर गौतमी पुढे जी अनाउन्समेंट करते ती त्यांनी ऐकवली नाहीये, पण मी सांगते तुम्हाला, गौतमी विशाल आणि इराचा साखरपुडा करतेय हे सगळं गौतमी जाणून बुजून करतेय. पण आता हे ऐकल्यावर बयोला चांगलाच धक्का बसलेला आहे आणि विशालला सुद्धा. आता बघूयात बयो कशी कबूल करते विशालवरचं तिचं प्रेम, कारण आता विशाल लग्नात अडकणार म्हटल्यावर काही ना काही तो हालचाल करेल हे गौतमीला चांगलं माहिती आहे. आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय काय घडतंय. मजा येणार हे मात्र नक्की. कालचा आणि आजचा दोन्ही भागाचा रिव्ह्यू डिटेलमध्ये दिलाय. लाईक करायला विसरू नका. उद्या रात्री रिव्ह्यू वेळेत येईल. धन्यवाद.